यहाँ पर पिछले वक्त मैंने दिल्ली में एक छोटा सा कार्यक्रम हमने शुरू किया था जनता दरबार, और आज हमने आमगांव में यहाँ पे जनता दरबार रखा है, जिसके माध्यम से लोगों के हम दो बात सुनेंगे। म्हणजे अतिक्रमण जमिनी आहेत ते पट्टी देणं हा वेगळा भाग आहे। जे शेतकऱ्यांनी वन जमिनीवर जे कास्तकारी केलं त्या लोकांना पण वन जमिनीचे पट्टे आज वाटप आपण केलेलं आहे। सामूहिक वन पट्टे आपण वाटप केलेलं आहे। सिकल सेलचे सर्टिफिकेट्स आपण दिलेलं आहे। तर आणि हा वेगवेगळं कार्यक्रम आपण घेतलेला आहे। पण ज्या ज्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण जर झालं असेल शासकीय जमिनीवर ते सुद्धा काढण्याच्या दृष्टिकोनातून हा राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासन काम करेल। सर, मग आज आपण राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन केलं, ते अतिक्रमण जागेवर आहे आणि त्याचा आपण ते अतिक्रमण आहे का नाही हा वेगळा भाग आहे। ते अतिक्रमण असेल ते राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन आपण केलेलं आहे ते ठीक आहे। ते अतिक्रमण असेल ते कार्यालयाला प्रथम आम्ही काढू, त्याच्यासोबत सगळे अतिक्रमण आपण काढू। त्याला काय मागे पुढे काय माझ्या दुकान आहे म्हणून काढायचा नाही, दुसऱ्याचं दुकान आहे म्हणून सोडायचा नाही। सर्वांवर समतोल शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई आपण करू। अतिक्रमण हा विषय गंभीर आहे म्हणा, पण अतिक्रमण आहे तर नक्कीच तो हटवला जाईल, याच्यामध्ये दुमत नाही। आज पालकमंत्र्यांनी त्याचे उद्घाटन केलं, म्हणजे आता ते मंत्री महोदय आहेत, त्याचा आपण काय सांगू शकतो। शासन आहे ते आपण त्याच्यामध्ये काय बोलू शकत नाही। अतिक्रमण आहे मात्र ते तोडण्यात येणार का? कधीपर्यंत तोडण्यात येणार? अतिक्रमण तर तोडण्यात येईल सर्वांचं, म्हणजे जे आहे ते आता रोडच्या कडेला जे अतिक्रमण आहे ते तोडण्यात येईलच। कधीपर्यंत अंदाजे दिवस? 1 महिना 15 दिवसांमध्ये वेळ लागेल त्याला। गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धरमबाबा आत्राम आज हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि गोंदिया जिल्ह्याचे आमगाव शहरात आज त्यांचा जनता दरबार होता आणि जनता दरबारमध्ये त्यांना काही प्रश्न सोडवले आणि तिथं ते पण बोलले की जे जागामध्ये अतिक्रमण झालेलं आहे ते तर नक्की ते जागा अतिक्रमण हटवण्याची गरज आहे। आणि आज ते इथं आमगाव शहरात आले असताना ते राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्घाटन पण केला आणि ते राष्ट्रवादीचे कार्यालय अतिक्रमणवर आहे। आता प्रशासन याच्यावर काय दखल घेते हे पाहणं गरजेचं असेल। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।